ख्रिस्ती धर्मात पाण्याने बाप्तिस्मा घेणं म्हणजे नेमकं काय? अनेकांना हा प्रश्न पडतो. हा फक्त एक विधी आहे की यामागे काहीतरी खोल आध्यात्मिक अर्थ दडलाय? चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. तर पापांपासून स्वच्छ होणं याचा खरा अर्थ काय आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट प्राचीन काळातल्या काही विधींपर्यंत. तिथूनच या प्रतीकाचा प्रवास सुरू होतो. तर हा प्रवास सुरू होतो जुन्या करारातून. आणि गोष्ट आहे पितळेच्या गंगाळाची. पवित्र स्थानी जाण्यापूर्वी याजकांसाठी एक खूप महत्वाची आज्ञा होती. आणि ही आज्ञा काय होती? निर्गम 30:21 मध्ये म्हटलंय, त्यांनी आपले हातपाय धुवावे यासाठी की ते मरणार नाहीत. म्हणजे विचार करा, ही काही साधीसुधी स्वच्छतेची गोष्ट नव्हती. हे जीवन आणि मृत्यूचं प्रकरण होतं. नियम मोडला तर थेट मृत्यूची शिक्षा. इतकं गंभीर होतं हे. तर या गंगाळाचा अर्थ काय होता? बघा, गंगाळातलं पाणी हे देवाच्या वचनाचं प्रतीक मानलं जायचं. आणि त्या पाण्यानं धुणं म्हणजे देवाच्या वचनानं पापांपासून शुद्ध होणं. किती शक्तिशाली कल्पना आहे ना, नाही का? जसं पाणी शरीराला स्वच्छ करतं, तसंच देवाचं वचन आत्म्याला शुद्ध करतं. बरं, तर जुन्या करारातून आता आपण नवीन कराराकडे येऊया. पाहूया की पाण्याच्या बाप्तिस्माचा खरा अर्थ काय आहे. कारण हा फक्त एक विधी नाही, तर ख्रिस्तासोबत एकरूप होण्याची गोष्ट आहे. 1 पेत्र 3:21 मध्ये याबद्दल खूप स्पष्टपणे सांगितलंय. तिथे म्हटलंय की बाप्तिस्मा आपल्याला तारतो, पण तो शरीरावरचा मळ काढण्यासाठी नाहीये. तर तो एका चांगल्या विवेकासाठी, शुद्ध मनासाठी देवाला केलेलं आवाहन आहे. म्हणजे सगळा भर हा बाह्य स्वच्छतेवर नाही, तर आतल्या आत्मिक शुद्धीकरणावर आहे. म्हणजे बघा, बाप्तिस्म्याची जी कृती आहे ती एका मोठ्या आध्यात्मिक सत्याचं प्रतीक आहे. पाण्यात बुडणं म्हणजे काय? तर आपल्या पापांसाठी मरणं, ख्रिस्ताच्या मृत्यूशी एकरूप होणं. आणि पाण्यातून बाहेर येणं म्हणजे एका नवीन जीवनात उठणं, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी एकरूप होणं. सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या पापी जीवनाचा अंत आणि एका नव्या शुद्ध जीवनाची सुरुवात. पण मग ह्यामुळे एक खूप महत्वाचा प्रश्न समोर येतो. विश्वास आणि कृती यांचा काय संबंध आहे? म्हणजे खरा विश्वास नक्की दिसतो कसा? इथे 2 गोष्टींची तुलना करता येते. एकीकडे आहे फक्त शब्दांनी व्यक्त केलेला विश्वास, म्हणजे तोंडी कबुली देणं, देवावर प्रेम करण्याचा दावा करणं. पण दुसरीकडे आहे कृतींनी सिद्ध केलेला विश्वास, म्हणजे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणं, शेजाऱ्यावर प्रेम करणं. एक मृत विश्वास आहे, तर दुसरा जिवंत आणि सक्रिय. आणि याकूब 2:26 मध्ये हेच किती सुंदरपणे सांगितलंय. जसं आत्म्याशिवाय शरीर मृत आहे, तसंच कर्मांशिवाय विश्वासही मृत आहे. म्हणजे विचार करा, किती थेट मुद्दा आहे. जर विश्वासातून काही कृतीच घडत नसेल, जीवनात काही बदलच होत नसेल, तर तो विश्वास खरं तर निर्जीव आहे. याचाच अर्थ खरा विश्वास असेल तर तो आज्ञाधारकतेच्या जीवनाकडे नेणारच. कृती या काही विश्वासाला जोडलेला ऑप्शन नाहीत, तर त्या खऱ्या विश्वासाचा एक आवश्यक पुरावा आहेत. पण मग प्रश्न येतो की असं आज्ञाधारक जीवन जगायचं कसं? म्हणजे मानवी स्वभाव तर सतत चुकीच्या गोष्टींकडे ओढ घेतो. मग हे सगळं बदललेल्या जीवनासाठी जी शक्ती लागते ती येते कुठून? तर ह्या नवीन जीवनाचा एक मार्ग आहे, एक प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी पापाची जाणीव होणं महत्वाचं आहे. मग ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळते. त्यानंतर वचन आणि पवित्र आत्म्याद्वारे पुनर्जन्म होतो. आणि मग शेवटी ख्रिस्ताच्या अधीन राहून आज्ञाधारकतेचं जीवन जगणं शक्य होतं. आणि हे जे बदललेलं जीवन आहे, त्यात ज्या चांगल्या कृती दिसतात त्यांना आत्म्याचे फळ म्हणतात. महत्वाची गोष्ट ही आहे की हे काही स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलेलं नसतं, तर हे आतून काम करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कार्याचं फळ असतं. म्हणजे बघा, फक्त मानवी प्रयत्नांनी देहाच्या इच्छांवर मात करणं शक्य नाही. पवित्र आत्माच देव आणि शेजाऱ्यावर प्रेम करण्याची शक्ती देतो. पण इथे एक पण आहे. तरीही प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. ही कृपा स्वीकारायची की नाकारून स्वार्थी इच्छांच्या मागे जायचं, ही निवड ज्याची त्याला करायची असते. आणि मग ह्या सगळ्या आध्यात्मिक प्रवासाचे शेवट कुठे होतो? तर अंतिम न्यायामध्ये, जिथे जीवनाचा संपूर्ण हिशोब कृतींवरून ठरवला जातो आणि विश्वास सार्वजनिकरित्या उघड होतो. याला महान श्वेत सिंहासनाचा न्याय असं म्हटलं जातं.
हा तो क्षण आहे जिथे प्रत्येकाचं आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखं सर्वांसमोर मांडलं जाईल. काहीही लपून राहणार नाही. पण हा न्याय का? गंमत म्हणजे हा न्याय देवासाठी नाहीये. त्याला तर सगळं काही आधीच माहीत आहे. हा न्याय आहे संपूर्ण सृष्टीसाठी, जेणेकरून प्रत्येकाला कळावं की देवाचा अंतिम निर्णय कोणत्या आधारावर आहे. त्यातून देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय सगळ्यांना स्पष्टपणे समजेल. आणि त्या क्षणी जगलेलं संपूर्ण आयुष्यच खऱ्या विश्वासाचा सार्वजनिक पुरावा म्हणून समोर उभा राहील. कृतीच बोलतील. त्यातूनच सिद्ध होईल की विश्वास खरा होता की फक्त एक पोकळ दावा. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एकच प्रश्न उरतो. शेवटी आपला विश्वास कशाने सिद्ध होणार आहे? आणि याचं उत्तर या एका वाक्यात मिळतं. एखाद्या व्यक्तीचा शेवट त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कृतींनी ठरवला जातो. खरंच यापेक्षा अधिक स्पष्ट काही असूच शकत नाही. विश्वासाची खरी कसोटी म्हणजे आपण जगलेलं जीवन.